हॅलो वनिकर्स, वनी शहरात भाजपचे ज्येष्ठ नेते माजी वनमंत्री तथा बल्लारपूरचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा 64वा वाढदिवस अत्यंत अनोख्या आणि सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला। वनी शहर भाजप, तालुका भाजप तसेच विजयभाऊ पिदुरकर आणि उमाताई पिदुरकर यांच्या सहकार्याने वनी बस स्थानक परिसरात 64 झाडे लावून सुधीरभाऊंना वाढदिवसाची आगळी वेगळी भेट देण्यात आली। वनीच्या वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला असून ही झाडे केवळ देखाव्यासाठी नाही तर पूर्णपणे जगविण्यासाठी लावली आहेत असा दृढ संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। वृक्षारोपणासोबतच बसस्थानक परिसरातील गणेश मंदिरामध्ये सुधीरभाऊंच्या दीर्घायुष्यासाठी भव्य आरती, भजन आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष, लोकनेते आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा आज वाढदिवस। खरं तर ते वनमंत्री असताना 33 कोटी वृक्ष लावून जो महाराष्ट्राला हरित संदेश दिला त्याचीच पुरता म्हणून आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज बसस्टँडच्या परिसरात हजारो वृक्ष या ठिकाणी लावण्यात येत आहे। भारतीय जनता पार्टीच्या सर्व समस्त पदाधिकाऱ्यांच्या वतीनं खऱ्या अर्थाने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून आज आपण या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमाला सर्व स्तरातील भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आणि विशेषतः आपले राष्ट्रगुरू महाराजांचे मानणारा देवसेवा मंडळाचे कार्यकर्ते सर्वजण उपस्थित आहे, शासकीय अधिकारी उपस्थित आहे, जेणेकरून त्यांचा वाढदिवस नेहमी स्मरणात राहील। सावंगीचे भूमिपुत्र, लोकनेते, विकास पुरुष आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा 64व्या वाढदिवसानिमित्त मियावाकी वनघन या ठिकाणी बसस्थानक परिसरात आम्ही लावत आहोत। सुधीरभाऊंना वनमंत्री असताना वृक्षारोपणाबद्दल जे काही काम केलं आहे त्या कामाचे कायम स्मरण राहावं आणि प्रदूषण आणि पर्यावरणाचा या ठिकाणी रोखथाम होण्यासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी या ठिकाणी सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, विविध अधिकारी सुद्धा हा सामाजिक उपक्रम म्हणून खऱ्या अर्थानं वाढदिवसाची आम्ही भाऊला भेट देतो आणि झाडं लावून आम्ही थांबणार नाही, याचं संवर्धन करून वनीमध्ये नाव राहील असं बसस्थानकावरचं आजचं वाढदिवसाच्या निमित्ताचं वृक्षारोपण आठवणीत राहील।